भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून सुरू झालेली भारतीय जनता पार्टीची ऐतिहासिक युती, ज्याला अनेक दशके गेले आणि ही ऐतिहासिक युती ही आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये संपुष्टात आली आहे। त्या काळापासून काम करणारे कट्टर शिवसैनिक जे आता सध्या जिल्हा प्रमुख आहेत, ते आपल्या सोबत संतोष भाऊ देवरे आहेत। आपण त्यांना विचारू, भाऊ, ही जी तुमची ऐतिहासिक युती होती ती आता संपुष्टात आली आहे। जी ऐतिहासिक युती होती लालकृष्ण अडवाणी, प्रमोदजी महाजन आणि आमचे आदरणीय परमपूज्य बाळासाहेब ठाकरे, ती युती तुटली त्याचा आम्हाला फार दुःख आहे। काऊन की भाजप आणि सेना ही युती नैसर्गिक असते आणि ती युती एका विचाराच्या आधारावर हिंदुत्वावर युती झालेली होती। पण आताची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती फार दुःख वाटणारी आहे, क्लेशदायी आहे। जो हाडामासाचा शिवसैनिक आहे तो शिवसैनिक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, बाळासाहेबांनी दिलेल्या विचाराच्या मुद्द्यावर चालत आलेला आहे आणि त्यामध्ये जर असं काही झालं तर त्या शिवसैनिकाला फार दुःख होतं। पण प्रत्येक परिस्थितीला वाट काढून चालणारा हा शिवसैनिक आहे, त्याचंच नाव शिवसैनिक आहे। तुम्ही प्रयत्न केले नाही का की युती अबाधित राहील? आम्ही आमच्या लेवलवर आमचे नेते मंडळी यांनी वेळोवेळी युतीसाठी बोलणं केलं, पण ते आम्ही त्यामध्ये यश संपादन केलं नाही, त्याचं आम्हाला फार दुःख आहे। तुम्ही विधानसभा निवडणूक, लोकसभा निवडणूक तुम्ही सोबत लढले, तुम्ही तन्मन धनाने काम केलं, तुम्ही या मतदारसंघामध्ये आणि अनेक ठिकाणी भाजपाचे आमदार निवडून आले। तुम्हाला वाटत नाही की त्यांनी तुमचा वापर केला म्हणून? आम्ही तसं म्हणणार नाही, कारण आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्या पद्धतीने आणि आमचे खासदार साहेब प्रतापरावजी जाधव यांनी ज्या पद्धतीने आदेश दिले त्या पद्धतीने आम्ही शिवसैनिक हा आदेशावर चालणारा असतो आणि पक्षाने आणि पक्षाच्या नेते मंडळींनी जे आदेश दिले त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करतो। तुम्ही शिवसेनेच्या नेत्यांसोबत काही संपर्क, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसोबत तुम्ही संपर्क केला होता का? तुमच्या नेत्यांनी काही संपर्क केला होता का? आम्ही आमच्या लेवलवर, आता मी जिल्हा प्रमुख या नात्याने मी सचिन बापू देशमुख हे जिल्हा अध्यक्ष आहे भाजपचे, यांच्याशी वेळोवेळी संपर्क केला। तसेच आमचे संजय भाऊ गायकवाड आणि खासदार साहेब प्रतापराव जाधव मंत्री महोदय यांनी सुद्धा वेळोवेळी प्रयत्न केला, पण त्यामध्ये आम्हाला यश मिळालं नाही। भाजपाचे मंत्री जे आहेत आकाश फुंडकर, ते म्हणतात की शिवसेनाची आम्हाला युती करायची आहे, शेवटपर्यंत त्यांचं असं म्हणणं होतं, पण तुमच्याकडून काही रिस्पॉन्स आला नाही, खरं आहे काय? आमचे संजय भाऊ अवताळे जिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आकाशदादा फुंडकर यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये आम्हाला यश आलं नाही। आता तुमची घाटाखालील जी तुमचे तालुके आहेत तर त्या ठिकाणी तुमची भाजपासोबत कुठेच युती नाही का? घाटाखालील कोणत्याच तालुक्यामध्ये युती नाही, फक्त शेगावमध्ये आम्हाला 2 जागा मिळाल्या आहेत तिथे भाजपाकडून। आणि राष्ट्रवादी तुमच्या सोबत आहे का? राष्ट्रवादी जळगावमध्ये सोबत आहे, बस जळगावमध्ये सोबत। आता तुम्ही लोकसभेमध्ये सोबत होते, विधानसभेमध्ये सोबत होते, पण नगरपालिकेमध्ये भाजपाने तुम्हाला सोडून दिलं। आता यापुढे तुम्ही भाजपासोबत तुमची मानसिकता आहे का जाण्याची? मानसिकता आहे की नाही हे आम्ही ठरवणारे नाही। मानसिकता जसा पक्षाचा आदेश आला त्या आदेशावर काम करणारे आम्ही लोक। हे झालं तुमच्या नेत्यांचं, तुम्ही कार्यकर्त्यांना कसं पटवून सांगा? नाही, कार्यकर्त्याला ज्यावेळेस आपण सोबत लढतो त्यावेळेस कार्यकर्त्याचे मन सुटलेले असतात, पण ह्या निवडणुका जर एकमेकांच्या विरोधात लढलो तर कार्यकर्ते हे दुबकतात आणि कार्यकर्त्याच्या दोन्ही पक्षाचे, भाजप आणि सेनेचे कार्यकर्त्याचे मन खराब होतात। म्हणजे जे एक संगता तुमची आतापर्यंत राहिलेली आहे, तुम्ही भाजपासोबत लढलेले आहे, आता तुम्ही भाजपाच्या विरोधात लढून राहिले, मग कार्यकर्ते कसे एक संघ ठेवा? तुम्ही त्यांना काय समजा? नाही, मी तेच सांगतो की कार्यकर्ते हे एका ठिकाणी जरी राहिले तरी त्याचे मन हे दुभागलेले असतात। अच्छा। आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो।
नक्कीच हे होते आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष डोरे, ज्यांनी जी परंपरागत जी ऐतिहासिक युती होती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची, ती आता ही संपुष्टात आली आहे आणि त्यामुळे याचा सर्वात जास्त जो फटका बसला आहे तो कार्यकर्त्यांना बसलेला आहे आणि जी एकदा जी बनत बंगली ती पुन्हा ही जुळून येणे फार त्रासदायक असते. याबाबत त्यांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे. लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, चांदुरा, बुलढाणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.